₹2000 कॅश प्राइज टीम किल्ला संघासाठी इकडे देण्यात आले आणि या मॅच रंगतदार आहेत आणि रंगतदार मॅच मध्ये मॅच रंगवण्यासाठी एक गोड आवाज आपण ऐकूया. संदीपजी जगे सरांना जॉईन करूया. थँक्यू. थँक्यू सो मच हर्षल. पहिला चेंडू या वेळेला ठोकलाय वाईडेश मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. रात्र वैऱ्याची आहे. मी म्हणालो की रात्र वैऱ्याची आहे. तो मगाच्या मॅचचा फ्लो कंटिन्यू राहणार हेच याचं उत्तर आहे. पहिल्या चेंडूवरती उमेशच्या बॅटमधून जो घणाघाती प्रहार पाहायला मिळाला त्यानंतर तेजसने थोडं स्वतःला इतिहासात जाऊन पाहिलं की अरे आपण सुद्धा लास्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलो होतो आणि मग आता आपल्याकडून चूक होऊन कसं चालेल. पहिला चेंडू पुढ्यात दिला ठीक आहे पण हरकत नाहीये. पुढे येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजाला नामोहरण केलं पाहिजे, त्याला बॅकफूटवरती पाठवलं पाहिजे किंवा त्याच वेळेला त्याच्या बॅट वरती आपण तो चेंडू दिला नाही पाहिजे. पण उमेश त्या मूडमध्ये आहे का हेही पाहायला लागेल ना. उमेश त्या मूडमध्ये मात्र नक्की नाहीये. तो मोठे फटके मारण्याच्या तयारीतच आलेला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र लास्ट मॅच पासून आपल्याला काय पाहायला मिळालं माहितीये का. पहिल्या सामन्यांमध्ये हे सारे संघ म्हणजे 8ही संघ मैदानामध्ये थोडे सावध खेळले, संयमी खेळले. पहिली मॅच असल्या कारणाने थोडे अंशी कोशात गेलेले पाहायला मिळाले होते. पण आता मात्र ना सुरवंटाचं फुलफाखरू होताना पाहायला मिळालं आणि ते का नाही व्हावं. कारण आता प्रत्येकाचे रंग पाहायला मिळालेले आहेत. कोणी धावा चेस करतोय, कोणी धावांचे डोंगर उभे करतोय, कोणी मैदानामध्ये एखादा अप्रतिम ओलचा स्पेल टाकतोय आणि काही भरपूर साऱ्या धावा सुद्धा देत आहेत. एच घेऊन यष्टी रक्षकापर्यंत पोहोचला होता पण ही चूक महागात पडेल. कारण तेजस विकेटच्या संधी निर्माण करतोय आणि मग समोर जर ओम होता, उमेश ही जोडी मैदानामध्ये आहे. या फलंदाजांना जर आपल्याला बात करायचं असेल तर जो अर्थातच स्पेल येणं आवश्यक आहे अशा प्रकारची गोलंदाजी त्याची सुरू आहे. पण अशा वेळेला यष्टीरक्षकाची असेल किंवा किंबहुना क्षेत्ररक्षकांची असेल साथ मिळणं अपेक्षित आहे. भुवनेश्वर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. पण धावफलकावरती जर आपल्याला मैदानामध्ये विकेट हवी असेल ना तर चांगलं क्षेत्ररक्षण तर करावंच लागेल. युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्तानं मित्रांनो अप्रतिम स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी राष्ट्रीय स्तराची स्पर्धेचा आनंद आपण घेतो आणि या वेळेला मात्र अप्रतिम टायमिंग केलंय. चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. त्याच्या बॅटमधून निघालेला पहिला चौक पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. 12 धावा धावफलकावरती. गुड शॉट. या वेळेला मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्याच्यामुळे बघूया चेंडू सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल होतोय काय. त्याच्या अगोदर ती नचिकेत भोईर आणि विशाल सपकाळ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्तानं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावरती आल्या. उमेश 13 वरती खेळतोय. 5 चेंडूंचा त्याने सामना केला. ओम 1 वरती खेळतोय. 1 चेंडूचा त्याने सामना केला. पण आता 5 ओव्हरला 70-75 धावा चेस व्हायला लागल्यात. मजा यायला लागली. कारण आतापर्यंत धावा येत नव्हत्या. जे प्रेक्षक आता झोपले होते ना की साधारण ज्यांना झोप येत होती बघा प्रत्येकाचा झोपण्याचा एक वेळ असतो. काही जण स्टुडियस असतात ते साधारण 10:30-11 पर्यंत झोपतात. काही जणांना 12 वाजले की मग झोप येते. काही जणांना 12 नंतर विशेष जाग येते आणि काही जणांना रात्री काही झोपच येत नाही. तर असे वेगवेगळ्या प्रकारातले आपण असतो ना. म्हणजे त्याच्यामध्ये आपण खोलात जास्त जाऊया नाही नाहीतर अनेक चर्चेला बऱ्याच गोष्टी आहेत. एक षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज विकी आलेले आहेत बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. विकीकडून अपेक्षा असेल की त्याने या षटकामध्ये विकेट मिळवून द्यावी आणि व्ही फॉर विकेट नाही होत असलं तरी डब्ल्यू फॉर विकेट त्याच्याकडून यावी. कारण व्ही फॉर विकी मैदानामध्ये आलाय. विक्ट्रीवाला विकीने जर मैदानामध्ये कामगिरी करायची असेल ना विक्ट्रीवाली तर आपल्याला विकेट यावी ही अपेक्षा आहे. पण विकी ते करेल का. कारण पहिल्या षटकात तरी 14 धावा येताना फलंदाजांचा कॉन्फिडन्स चांगला पाहायला मिळाला होता. आता मात्र वाईडेश मिड विकेटला टोलावलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद.
स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सर्व सहकारी सौरभ कानेकर असतील, शंतनू रटाटे आहेत, प्रेमजी साळुंके आहेत, शार्दुलजी मोरे आहेत, प्रणव मोरे, रोहित पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रोहा स्पोर्ट्सवरती खूप सारे प्रेक्षक घर बसल्या सामन्याचा आनंद लुटत आहेत, काही झोपेत आहेत ज्यांच्याबद्दल आपण चर्चा केली, पण तरीसुद्धा झोप उडवणारी मॅच मगाशी आपण पाहिल्यानंतर आजसुद्धा अशीच मॅच पाहायला मिळावी. म्हणजे मी असं सहज म्हणालो की आता या षटकामध्ये विकीने विकेट घ्यावी असं म्हणजे ती कुठेतरी जुळवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच वेळेला ते जुळलं इतकं छान पद्धतीने की मला वाटतं की आता कदाचित गोलंदाजी करणारा जो संघ मैदानामध्ये आहे, अर्थातच तो भुवनेश्वर संघ मैदानामध्ये आहे, ते कदाचित म्हणतील की संदीप सर असंच काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करा कारण बरं चाललंय. पण हे माझं फक्त एक उदाहरण झालं. क्रिकेटमध्ये असं प्रत्येक वेळेला मी बोलत असतो तर ड्रीम 11चा मीच मालक नसतो. हा गुड बॉलिंग, विकी आणखीन एक विकेट घेतोय. परफॉर्मन्सला दाद द्यावी लागेल. लेग स्टंप उघडा ठेवला होता पूर्णपणे, ऑफ स्टंपच्या बाहेर कधी उभा राहिलो, कसा उभा राहिलो फलंदाजाला सुद्धा कळलं नाही आणि हा दुसरा फलंदाज सलग बाद झालाय. अप्रतिम गोलंदाजी कोणत्या स्वरूपाची असते ना ती मैदानामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत फलंदाजांची जिथे हाताला खात सुटली होती ना तिथे मात्र आता गोलंदाजाने मैदानामध्ये पुन्हा डोकं वर काढण्याची संधी निर्माण केली. भुवनेश्वरला हेच तर हवं होतं की जर समोरच्या फलंदाजांना गारद करायचं असेल, त्यांना मैदानामध्ये गप्प बसवायचं असेल तर थोडी भयान शांतता निर्माण करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा परफॉर्मन्स द्यावा लागतो. तो अर्थातच भयान परफॉर्मन्स ते मिचेल सँटेनरच्या वाक्याप्रमाणे जाता येत नाही तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला पॅट कमिन्स व्हावं लागतं आणि पॅट कमिन्स कसं होतं मैदानामध्ये ते विकेने दाखवलंय. हा तसा तंदुरुस्त परफॉर्मन्स मैदानामध्ये पाहायला मिळालाय. तो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सुद्धा आहे. हॅट्रिक होणार का? आजच्या रात्रीतली पहिली हॅट्रिक होऊ शकते. स्वतःकडेच ती संधी आली होती पण त्या संधीचं सोनं त्याला करता येत नाहीये. म्हणजे आतापर्यंत सगळं काही सुरळीत चाललंय असं बघत असताना स्वतःच तो या वेळेला मैदानामधला कॉन्फिडन्स गमावलेला पाहायला मिळाला. कधी कधी कसं होतं माहितीये का, हे परीक्षेप्रमाणे असतं, बरीच सारी उत्तरं येतात 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 असं आपल्याला वाटतं आणि अचानक आपल्याला कळतं परीक्षेच्या नंतर बाहेर आल्यानंतर वर्गातून, अरे चौथ्याचं उत्तर मी 5वं लिहिलं, 5व्याचं 3रं लिहिलं, 3ऱ्याचं 2रं लिहिलं, कुठला तरी आकडा बदला मिस केला. सेम ॲज लाईक दॅट इथे संधी इथे हुकताना पाहायला मिळाले. पण हरकत नाहीये, ज्या संधी निर्माण केल्यात ना त्याचं कौतुक होईल कारण या षटकात त्याने एकच धाव दिले आणि 2 विकेट घेतल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर थोडे भरकटताना पाहायला मिळाले. कारगाव संघ जो आतापर्यंत मैदानात चांगल्या धावा जमवत होत्या, म्हणजे चांगल्या याचं कारण असं आहे की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 70, 72, 75 धावा जेव्हा यायला लागल्या तेव्हा कुठेतरी हायसं वाटायला लागलं. अचानक मगाचपर्यंत आपण साधारण 50 किंवा 60 धावा चेस होताना पाहत नव्हतो किंवा बघायला मिळत नव्हत्या. तेव्हा असं वाटत होतं की धावा येत नाहीयेत, पण आता धावा येणार, धावा बनवणार आणि धावा ठोकणार सुद्धा या षटकाराने ते सिद्ध केलंय. उमेश सावंतने जो काही हा फ्लो मध्ये षटकार भिरकावलाय ना, आमचे मित्र तेजेश नरे यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. काय अप्रतिम फटका खेळलेत ना, कव्हरच्या डोक्यावरून असा षटकार पाहायला मिळणं म्हणजे अनेक चांगल्या आणि दर्जेदार फलंदाजांची ती निशाणी असतं. इतका सोपा नाहीये फटका खेळणं आणि विकी सारख्या गोलंदाजाला ज्याने आतापर्यंत 2 विकेट्स घेतलेल्या आहेत आणि प्रामुख्याने तो एक उंच गोलंदाज आहे. साधारण मला वाटतं तेजस जर पाहिलं आपण तो साधारण 6 फुटीचा गोलंदाज असेल. 6 फुटीचा गोलंदाज, त्याचा हात जवळजवळ 2-2.25 फुटी उंचीवरून येणार. 8-8.25 फुटीवरचा उंचीवरचा तो चेंडू रीड करणं, त्या चेंडूवरचा बाउन्स ओळखणं, त्याच्यावरती टायमिंग करणं, या सगळ्या गोष्टी इतक्या प्रेडिक्टेबल असू शकत नाही. त्याच्यासाठी तुमच्याकडे भन्नाट स्किल असावा लागतं आणि त्या पद्धतीचा टेम्पो मैदानात सेट करावा लागतो. 23 ऑन अ बोर्ड. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेला गतीमध्ये सुद्धा बदल केला होता, थोडे राऊंड डाऊन करण्याचा प्रयत्न केला. षटक पूर्ण होते.
हे षटक संपलंय. 10 धावा याने षटकात विकेने खर्च केल्या. 12 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. 24 धावा धावफलकावरती आल्यात. 12 धावांची सरासरी राखली जाते. 2 गडी तंबूत परतलेत. पण खारगाव संघ इथून किती पुढे जाईल ही जर आशा तुम्हाला बघायची असेल ना, तर उमेश सावंतची बॅटिंग बघावी लागेल. कारण आतापर्यंत 7 चेंडू उमेश सावंत खेळले, 20 धावा त्याने जमवल्यात आणि जितूला त्याला साथ द्यायची. पहिल्या सामन्यामध्ये जितू जेव्हा बॅटिंगला आले, एक चौकार त्याने आपल्या खेळीमध्ये सजवला होता आणि पंचांचा इशारा येतोय की आता ISPL ओव्हरला सामोरे जावं लागेल या दोन्ही संघातील खेळाडूंना. गोलंदाजीसाठी तुषारच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय, त्याला हुशारवाला तो परफॉर्मन्स करावा लागेल. पण आज मैदानामध्ये कोणता संघ हिरो आहे याही पेक्षा कोणता खेळाडू हिरो आहे याची चर्चा भरपूर वेळ राहिली. म्हणजे मगाची मॅच संकेत शिंदे किती डायनामिक अप्रोचवाला खेळाडू आहे ना, ते त्याने मैदानामध्ये दाखवलं. असे फार कमी खेळाडू असतात, पण आज रोहा क्रिकेटमध्ये असा प्रत्येक सामन्यात एक हिरो जेव्हा पाहायला मिळतो ना, मला वाटतं एखादा चॅनल तो चालू करावा आणि त्या चॅनलवरती प्रत्येक वेळेला एक ब्रेकिंग न्यूज टाकावी की हा खेळाडू हा परफॉर्मन्स देतोय आणि त्याच्यासाठी त्याचं कौतुक असेल. तुषार जेव्हा मैदानामध्ये गोलंदाजीला आलेत, युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्तानं नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला आहे आणि त्याच्यामुळे एका दर्जेदार स्पर्धेत जर खेळायला मिळत असेल तर ती अहोभाग्य गोष्ट. ISPL बॉल ओव्हरला कसं खेळायचं याचं उत्तम उदाहरण संकेतने दाखवल्यावर आता प्रत्येक जण सज्ज झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स फॉर रन्स. तुमच्याकडे ब्रह्मास्त्र असो, नारायण अस्त्र असो किंवा अग्नी अस्त्र असो, जर फलंदाजाचा दिवस असेल तर मात्र आपण काही करू शकत नाही. पण आता मात्र थोड्या अंशी का होईना या ISPL बॉल ओव्हरवरती तुषार म्हणाला की तो ब्रह्मास्त्र पण असेल, तो नारायण अस्त्र सुद्धा असेल आणि ते अग्नी अस्त्र सुद्धा असेल आणि त्याचा वापर कधी करायचा, कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा ते मिस्टर ठरवणार आहे आणि ते ठरवतोय सुद्धा. यावेळेला तो चेंडू खाली राहिलाय, फलंदाजाला कळत नाहीये, थोडासा बुचकळ्यात टाकतोय की बाबा हा चेंडू बाउन्स का नाही झाला विकेटवरून, थोडा अंदाज घेतोय. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार लगवताना पूर्णपणे एक उडी मारून त्याला तो फटका खेळावा लागला होता जितूला. पण त्यानंतरचे पुढचे दोन्ही चेंडू तुषारने त्या ब्रह्मास्त्र आणि नारायण अस्त्राप्रमाणे केलेले पाहायला मिळाले होते. ही फार वैविध्यता येणं आवश्यक असतं, जी वैविध्यता तुषारने जपले आणि म्हणूनच 3 चेंडू 4 धावा दिल्यात. त्या 2 निर्धाव चेंडूचं कौतुक तर केलंच पाहिजे. 28 फॉर लॉस ऑफ 2 विकेट इन 2.3 ओव्हर. धीम्या गतीने, हळुवार गत्या, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अशा चुका तुम्हाला बऱ्याच वेळेला महागात पडतात. मगाशी असे अनेक क्षण असे आलेले आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे हर्षल, आपण एका बाजूला पाहिलं तर संकेतने फार अप्रतिम बॅटिंग केली हे खरं आहे, पण त्याच्यासोबत आलेल्या एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा याच्यावरती सुद्धा विचारवंतन नक्की करावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. कारण या मैदानामध्ये ISPL बॉल ओव्हर जी झाली त्याच्यामध्ये पहिले 3 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजाला तब्बल 8 चेंडू टाकावे लागले. एकाच ओव्हरमध्ये 5 वाईट 6 वाईट, हे परवडणारं नव्हतं. जिथे सिंगल होती तिथे डबल धावा दिल्या गेल्या. असा विचार जेव्हा मनामध्ये येतो ना, तेव्हा तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं. यष्टीरक्षक ती चूक करत नाहीये. फलंदाजाला पावलांचा रस्ता दाखवला जातोय. तुषारने दडपण निर्माण केलं होतं आणि आता विकेट घेऊन दबावही वाढवतोय. एकदा स्कोरकडे नजर टाकूया. राहुल नवीन बॅटर मैदानामध्ये. 3 गडी बाद 30 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या चेंडूवरती काही वेगळा रिझल्ट पाहायला मिळतोय का. अर्थात हा रिझल्ट अपेक्षित असेल तुषारला, कारण त्याला विकेट मिळालेली आहे. या षटकामध्ये त्याने केवळ 6 धावा खर्च केल्या आणि कन्सिस्टंट परफॉर्मर आणि केवळ परफॉर्मर याच्यामध्ये काय फरक असतो. तर कन्सिस्टंट परफॉर्मर तुम्हाला मैदानामध्ये सातत्याने यश मिळवून देतो.
ते यश कधी विकेटच्या स्वरूपामध्ये असेल, कधी तुम्हाला कमी धावांच्या स्वरूपामध्ये टाकलेलं त्याचं षटक असेल. बॅटरच्या बाबत बोलायचं झालं तर त्याने पहिल्या सामन्यात किती धावा बनवल्यात, दुसऱ्या सामन्यात किती धावा बनवतोय, या सगळ्यांचे आकडे आपण समोर घेत असतो. फार कमी वेळेला याची चर्चा आपण करतो, पण या षटकाची शेवट होत असताना आपण पाहिले कर्णधार मैदानामध्ये जरूर आले. त्याने शेवटचा चेंडू सोडून दिला होता, पण पंचांकडे पाहिलं, पुन्हा एकदा निराशेने मान खाली घातली आणि त्यांना माहिती होतं, कारण तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपलाय, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. ऐकूया DJ मास्टर कडून एक छानसं गाणं. नवीन बॉलर तेजस मैदानामध्ये आलेत. पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या, पण लास्ट मॅचला आपण सामनावीर राहिलेलो आहोत. आणि जेव्हा नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अशी पारितोषिकं आपल्याला मिळतात, त्यावेळेला आपला कॉन्फिडन्स अधिक बिल्टअप होताना आपण पाहिलेलं आहे. शनिवारचा दिवस असल्या कारणाने आपल्याला उद्या थोडं खेळायलाही मिळणार आहे. पुढे संडे लागून आलेला आहे, तेव्हाही खेळायला मिळणार आहे. या स्पर्धेची सोमवारी फायनल असल्या कारणाने 32 संघांमधले सगळे दर्जेदार संघ मैदानामध्ये आपण अनुभवतोय आणि त्या सगळ्याचा आनंद मैदानामध्ये लुटला नक्की जाणार आहे. का पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. उमेश सावंतने मैदानामध्ये आत्तापर्यंत एक बाजू पूर्णपणे लावून धरलेली पाहायला मिळाली, पण तो मागच्या षटकामध्ये एकदाही स्ट्राईकला आला नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. त्यामुळे 6 चेंडू वाट बघावी लागली. पहिल्या 12 चेंडूंमधले 7 चेंडू त्याच्या वाट्याला आले होते, 20 धावा त्याने जमवल्या होत्या, पण काही वेळेला तुम्हाला वाट पाहावी लागतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला पहिल्या प्रयत्नात यष्टीरक्षक चुकले, दुसऱ्या प्रयत्नामध्ये भरपूर सारं अर्थातच मेहनत त्यांना करावी लागली, पण त्याच्यामध्ये सुद्धा यश आलेलं नाहीये. जीवनदान म्हणावं का, किंवा त्याच वेळेला मिळालेल्या जीवनदानाचा लाभ घेणार का, या सगळ्या प्रश्नांकडे जावं लागेल. पण आता मात्र ते थोड्या अंशी का होईना, आमचा तो एक फायनान्सचा प्रिन्सिपल आहे की नो रिस्क, हाय रिस्क आणि ॲव्हरेज रिस्क. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की काही माणसे आपले पैसे हे बँकेत ठेवतात, म्हणजे FD करतात, कारण त्यांना माहिती असते की रिस्क फार काही रिस्क घ्यायची नाही. काही माणसं आपले पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकतात, त्यांना माहिती आहे की मार्केटप्रमाणे थोड्या अंशी का होईना आपल्याला एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ज्याला म्हणतात, अशा पद्धतीने ते रिस्क घेतात. आणि काही माणसे शेअर बाजारात आपले पैसे गुंतवतात, कारण त्यांना माहिती असतं की हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट. आज या तिघांपैकी काय निवडायचं? नो रिस्क निवडले तर 12 चेंडूत किती धावा येणार? ते आता 2 मध्ये तर 3 आलेले आहेत, पण हाय रिस्क निवडलं तर मैदानामध्ये आलेल्या धावा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या असतील, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे मोठे फटके नक्की खेळले जाणार. बघा, 2 धावा आल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहुलने केला आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. राहुलला माहिती होतं की जर क्षेत्ररक्षक तिथे फंबल झालेत, आपल्यासाठी नक्की एक संधी आहे. या संधीचं सोनं आपण प्रत्येक वेळेला केलं पाहिजे. तो 1% इम्प्रूव्हमेंट वगैरे मगाशी गोष्टी ज्याच्यावरती आपण चर्चा केली ना, तेच तर आपण पाहतोय. 2, 1, 3 अशा धावा धावफलकावरती आहेत. हा 213 काही आकडा नाहीये. तर या प्रत्येक खेळाडूचं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं, कारण आता 36 धावा धावफलकावरती आल्यात, जेव्हा अजूनही 9 चेंडू येणं बाकी आहे. मोठे फटके मारले जाणार, उमेशच्या बॅटमधून ते पाहायला मिळणार आणि येस इट इज म्हणत पंचांचा इशारा आलाय. तो सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार आहे. उमेश सावंत मैदानामध्ये म्हणतोय की हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट. आज मैदानामध्ये रिस्क घ्यायची, ती अशाच स्वरूपाची घ्यायची की जिथे आपल्या संघाला 4-6 अशा धावा मिळतील. याही वेळेला मोठा फटका नो मॅन लँडमध्ये चेंडू येणार आहे. त्याला माहिती आहे की जिथे क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, अशा वेळेला आपण मोठे फटके खेळू शकतो आणि त्याचं सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करण्याची तर एक खासियतच त्याने दोघांनी मनामध्ये बिंबवलेली पाहायला मिळालेली आहे, ज्याला म्हणतो ना की आपण अंगीकृत केलेली आहे. तशा प्रकारचा हा भाग पाहायला मिळाला. तो तुमचा हॅबिच्युअल भाग व्हावा लागतो ना आता, की जिथे सिंगल आहे तिथे आरामात 2 धावा पूर्ण करायच्या. ते कॉलिंग महत्त्वाचं, तारतम्य महत्त्वाचा, ताळमेळ महत्त्वाचा, हे सगळं आपण येऊ याच्यावरती. पण एकदा स्कोरवरती नजर टाकू. 44 आल्यात आत्तापर्यंत.
7 चेंडू येणं बाकी आहे. यावेळेला नो लुक स्ट्रोक खेळायचा होता. बॅटवरती चेंडू जरूर आलाय आणि सीमा रेषेच्या बाहेरही गेलाय. 4 धावा. प्रति 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर जेव्हा 48 धावा धावफलकावरती लागल्यात, तेजस या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला. कारण पहिल्या 3 चेंडूंवरती साधारण 6 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 3 चेंडूंवरती 12 धावा बनवल्या गेल्या. आणि त्याचं कारण होतं उमेश सारखा फलंदाज समोर आला होता. 12 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 35 धावांवरती तो खेळतोय. खारगाव संघाने आतापर्यंत 3 गडी बाद 48 धावा उभारलेल्या आहेत. या आजच्या रात्रीमध्ये, आजच्या रजनीमध्ये मैदानामध्ये रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आपल्या गावच्या प्रेक्षकांना ज्यांची झोपमोड आपण केलेली आहे किंवा त्याच वेळेला जे झोप मोडून आपला सामन्याचा आनंद लुटतायत आणि मॅच बघतायत, त्यांना सुद्धा हा आनंद दिला जातोय. कारण त्यांना माहिती आहे की खारगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर आपल्याला थोडंसं हटके काहीतरी करावं लागेल. कारण आत्तापर्यंत धावा येत नव्हत्या. मग अशा वेळेला कोणाला तरी गिरायक बनवावा लागेल ना. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही गोलंदाजांचा आदर करू शकत नाहीये. आणि नेहमी बॅटलफील्डवरती गेल्यानंतर बघा, तुम्ही क्रिकेटरांची अनेक वेळेला बॉडी लँग्वेज बघा. तुम्ही आउट ऑफ द ग्राउंड ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा कराल, ते म्हणतील हा मोठा खेळाडू आहे, हा सिनियर खेळाडू आहे, खूप चांगला खेळतो. ते एकमेकांचा आदर करतायत. पण मैदानामध्ये एकमेकांचा आदर करायचा नसतो. आणि तेच तर फार महत्त्वाचं असतं. हा जो बॅलन्स ज्याला साधता आला ना, तोच खऱ्या अर्थानं मोठा क्रिकेटपटू बनतो. आणि म्हणून तुम्ही संजू सॅमसनचं आत्ता एक स्टेटमेंट व्हायरल होते, ते पाहिलं असेल तर. तो म्हणाला होता की मेरे सामने लसित मलिंगा आएंगे या मिचेल जॉन्सन आएंगे, आय डोंट केअर अबाउट दॅट. आणि तिथूनच खेळाडूचा ॲटिट्यूड तयार होतो. इथे बघा, पहिला चेंडू जयचा खराब चेंडू होता, फुल टॉस मिळाला आणि तो भिरकावून दिला. पंचांचा इशारा येतोय की हा बीमर चेक केला जाईल, पण तत्पूर्वी चौकार नक्की आहे. बद्दल ही चर्चा होईल. मोठा फटका मारण्याचा राहुलचा प्रयत्न जरूर, परंतु या वेळेला तितका छान पद्धतीने टायमिंग करू शकलेले नाही आहेत. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये एक फार महत्त्वाचं असतं की ज्युसी फुलटॉस जर तुम्हाला मिळाला तर त्याचं टायमिंग झालं नाही तर मात्र त्या चेंडूवरती विकेट जाण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावरती असतं. कारण उमेश सावंत यांच्यासाठी आणखीन एक पारितोषिक तेजस नरे यांच्याकडून आलंय. कोणत्याही स्वरूपाचे जर 3 षटकार आपण लगावलेत, हॅट्रिक असो किंवा कोणत्याही स्वरूपाचे, तर तुमच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बायच्या स्वरूपात ही धाव आली, त्यामुळे धावफलकावरती थोडासा बदल झालेला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या पोहोचले 55 पर्यंत. 3 गडी बाद 55, 4.2 षटकांचा खेळ संपलाय. जयचा पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय थोड्या अंशी का होईना राहुलला ऑफ स्टंपला यॉर्कर लाईन गोलंदाजी किंवा ब्लॉकहोल गोलंदाजी करण्यापेक्षा थोडे फुलर चेंडू दिले जात आहेत. पण त्या फुलर चेंडूमध्ये गती असणार नाहीये, वेग फार असणार नाहीये, याची काळजी घेतली जातं. हे बॉलिंग ॲस्पेक्ट जे आहेत ना, याचा पुरेपूर तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि त्या ॲस्पेक्ट्सवरतीच तुम्हाला तुमचं परसेप्शन सुद्धा आणावं लागतं. आता मात्र फ्रंट ऑफ द विकेट छान पद्धतीने उमेश खेळतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या अगेन्स्टमध्ये थोडा वेगळ्या टप्प्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला.
पण तुम्ही त्यांना एकेरी धावाचं रूपांतर दुहेरीमध्ये करताना रोखू शकत नाहीये. कारण उमेश जसा फटका खेळतो ना तसं तुम्ही त्याला पाहिला असेल तो धावत सुटतो आणि त्याला माहिती आहे की स्ट्राईकला आपल्याला राहणं किती गरजेचं असणार आहे आणि म्हणूनच नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचतोय न पोहोचतोय याची काळजी नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने घ्यायची. मी काही घेणार नाहीये. आणि अर्थात ती ड्युटी सुद्धा असतं ना, टीमवर्कमध्ये या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला टीमवर्कवर ते काही वेळेला तुम्हाला तुमची विकेट सॅक्रिफाईस सुद्धा करावी लागतं. गुड बॉलिंग असं म्हणावं लागेल, कारण आता मात्र चेंडूच्या गतीचा किंवा त्याच वेळेला गतीतील वेग काढून घेण्याचा हा जो भन्नाट अभिनव प्रयोग त्याने केला ना, लेग ब्रेक टाकला होता. फलंदाजाला लक्षातही आलं नाही की चेंडू कधी बॅटच्या पट्ट्यापासून दुरावला गेला, यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि कधी हा स्लोवर वन किंवा लेग कटर चेंडू फलंदाजापासून दुरावला आणि त्याचमुळे या षटकामध्ये हा निर्धाव येणारा पहिला चेंडू पाहायला मिळाला. पण पाचवा चेंडू जर निर्धाव आलाय ना तर धावफलकावरती ज्या 58 धावा लागल्यात तिथे उमेशला माहिती आहे की हा निर्धाव चेंडू आपल्याला परवडणार नाहीये. पण उमेशने खेळी साकारले ना त्याचंही कौतुक करावं लागेल ना आपल्याला. 15 चेंडूत 38 धावा जर त्याने बनवलेल्या आहेत तर आजच्या रात्री या धावा त्याच्या संघासाठी फक्त मौल्यवान नाहीयेत तर प्रतिस्पर्धी संघासाठी दबाव आणणारे असतील. शेवटचा चेंडू होता या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र उमेश बाद होऊन परतणारे धावचेच्या स्वरूपामध्ये 2 धावा नोंदवल्या जातील आणि 2 धावा निश्चित धावसंख्या पोहोचली ती 60 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 61 धावांची. शेवटच्या षटकात ज्या वेळेला गोलंदाजीला आपण पाहिलं जय जेव्हा गोलंदाजीला आले त्यांनी या षटकामध्ये आपण मार खाणार नाही किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धावा देणार नाही यापेक्षा थोडी स्टमॅटिक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. कमी गतीने चेंडू टाकले गेले कारण या खेळपट्टीवरती चेंडू काही वेळेला खाली राहतोय आणि त्याचा पुरेपूर अभ्यास केला गेला आणि म्हणूनच आपण जे स्टॅट्स मैदानामध्ये पाहिले ना मित्रांनो ते थोड्या अंशी बदललेले पाहायला मिळाले. 30 चेंडूमध्ये 60 धावा बनवल्या गेल्या आणि पहिल्या मॅचमध्ये जे घडलं होतं तेच आता तुम्हाला इथे उत्तर द्यावं लागेल. 30 चेंडूमध्ये तब्बल 61 धावा बनवायच्यात. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स रोहा स्पोर्ट्स हे सारं काही आपल्या कॅमेरामध्ये कैद करतोय आणि कॅमेरामध्ये कैद करत असताना आम्हाला नक्कीच आनंद होतोय. आमचे सारेच कॅमेरामन ज्यांनी या सर्वासाठी मेहनत घेतलेली आहे रोहा स्पोर्ट्सच्या त्या तमाम कॅमेरामन आणि त्यांच्या संपूर्ण युनिटला संपूर्ण टीमला या ठिकाणी धन्यवाद देऊया. कारण स्टॅटिस्टिशियनची भूमिका असेल त्याच्यासोबत ग्राउंडसाठी जे जे काही करावं लागतं मग त्याच्यामध्ये आमचे आकाश कळव आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी आपली ही जबाबदारी पार पाडताना त्यामुळे रोहा स्पोर्ट्स तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. या कॅमेरामन मध्ये आमचे मित्र प्रणय जाधव सुद्धा आहेत जे अर्थातच फक्त 17-18 वर्षाचे तरुण आहेत पण मेहनत आणि क्रिएटिव्हिटीमध्ये मोठ्यांनाही मागे टाकणारे नाव म्हणजे प्रणय जाधव. रील्सच्या छोट्या स्क्रीनवर तो कधी फलंदाज बनतो कधी गोलंदाज बनतो तर कधी संपूर्ण खेळाडूंची दुनिया जिवंत करून दाखवतो. आणि फक्त अभिनयच नाही तर कॅमेरामागे उभा राहिला की हा मुलगा एक जबरदस्त कॅमेरामनही आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्याची मेहनत, प्रत्येक रीलमध्ये त्याची कल्पकता आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याची खेळाबद्दलची भूक दिसून येते. 17-18 वर्षाचे वय पण स्वप्न मात्र मोठे आणि त्या स्वप्नांसाठी चाललेली प्रामाणिक धडपड. आज तो सोशल मीडियावर आपल्या कलागुणांनी चमकत आहे. उद्या मोठ्या मंचावर दिसला तर आश्चर्य वाटणार नाही. आणि म्हणूनच प्रणय जाधव एक मेहनती क्रिएटर, एक उत्कृष्ट कॅमेरामन आणि उद्याचा दमदार कलाकार. तुला मनपूर्वक शुभेच्छा. सामना जिंकण्यासाठी 30 चेंडूत 61ची आवश्यकता आहे. हर्षल मगाशी तुम्हाला बॅटिंग करायला दिलं चेस केल्यात धावा तुम्ही 74. सो अपेक्षा आहे की आता सुद्धा 60 धावा आहेत त्या पूर्ण कराव्या. पण पूर्वार्धाचा खेळ जरी कितीही रंगतदार असला उत्तरार्धाच्या खेळामध्ये प्रत्येक चांगला संघ आपला एक डाव राखून ठेवतो.
तो डाव कोणी राखलाय या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक आणि व्हॉइस ऑफ रोहा अर्थातच हर्षलजी मुंडे यांच्याकडे. हॅलो चेक. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. संदीप जिजगे सरांचा आवाज आपण ऐकत होतो, आपण पाहतो, आपण अनुभवतो, आपण ज्या स्पर्धेचा आनंद घेतोय. युवा राष्ट्रवादी चषक 2026 भव्य दिव्य असं अभूतपूर्व पर्व आपल्या समोर आहे. इम्पॉर्टंट मॅच. जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीतील शेवटचा सामना क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी दाखल होईल. तो संघ कोणता असेल हे मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर या मॅचमध्ये लपलेत. पहिल्या बॉलला जर बोल्ड देतो तर 500 रुपयाचं कॅश प्राइज तेजस नरे यांच्या वतीनं. तेज आंबिलकर पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्क्वेअरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळालाय. धावसंख्या 60 आहे. 61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. मागच्या मॅच मध्ये जर 75 धावा चेस होतात तर या मॅच मध्ये 61 धावांचा पाठलागी होऊ शकतो. मग मॅच बघायला मजा येईल, कारण की दुसऱ्या फेरीचे सामने आहेत ते रंगतदार होणार. दुसऱ्या फेरीचे सामने शेवटपर्यंत जाणार यात ते मात्र शंका नाहीये. तुषार जो मागच्या मॅच मध्ये थोडा का होईना नाराजी व्यक्त करत असताना बघायला मिळाला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शांत संयमी सुरुवात करायची, तेजच्या अगेन्स्ट जास्तीचे मोठे फटके खेळायचे नाही, सिंगल डबलने मॅच पुढे न्यायची. या अनुषंगानं सध्याच्या घडीला तुषार कांबळे बॅटिंग करतोय. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि एकच धाव सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. सुरुवात तेज आंबिलकर. यावेळेला बाहेरचा चेंडू, भन्नाट वेग बघायला मिळते. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. एका चांगल्या चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे. अजून एका डॉट बॉलची सांगता. तेज म्हटला की त्याचा वेग, तेज म्हटला की त्याच्या गोलंदाजीचा टप्पा, तेज म्हटला की त्याचा गोलंदाजीचा दर्जा, आणि ते सगळं काही सध्याच्या घडीला चांगलं चालू आहे. डॉट बॉल जर हा टाकला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज, आणि इथे जर विकेट मिळवली तर तेजस नरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. विकेट आली आहे. होय, 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलंय. विकेट येत असताना पाहायला मिळेल. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का तुषार कांबळे मैदान. एक आली आहे. तुषार आज जसा आक्रमक हवा होता, तुषार जशी बॅटिंग करतो, ज्याच्या बॅटमधून जे फटके हवे होते तशा पद्धतीचं चित्र काही बघायला मिळालं नाही. तुषार मात्र पुन्हा 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर गेला, आणि आता इथून पुढे जर पुन्हा डॉट बॉल टाकला जातोय तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल तेजस नरे. हे कॅश प्राइज आहे ना, आपल्या सोबत आपल्या असोसिएशनचं नाव आणि आपल्या असोसिएशन मधील खेळणाऱ्या खेळाडूचं, स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन या टीमच्या प्रत्येक खेळाडूचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न आहे. सिंगल मिळते. डिरेक्टेडचा प्रयत्न, अखेर एकच धावफळकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जोडली जाईल. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती सध्याच्या घडीला 2 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 2 धावा. तेज आंबिलकर शेवटचा बॉल, जर डॉट फेकला जाईल 200 रुपयाचा कॅश प्राइज चालू आहे. जर डॉट बॉल फेकले जातात तर 200 रुपये तेजस नरे. आणि जर यष्टा उद्ध्वस्त केला, बोल्ड स्वरूपाची विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अशा पद्धतीचे कारनामे तेजने बराच वेळा केलेत आणि आजही अपेक्षित आहे, आणि तो करतोय त्याच पद्धतीचे. आपल्या स्वतःच्या कामाला, त्याच वेळेला नावाला साजेशी अशी गोलंदाजी
सध्याच्या घडीला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा खर्च होत नाहीयेत, फक्त 2च धावा. यावेळी फटका चांगला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये मिड ऑफला थोडी खराब फिल्डिंग बघायला मिळाली, बॅकअप ठेवून खराब, पण हरकत नाहीये. दोन्ही फलंदाजाचं माइंडसेट होतं सिंगलच घ्यायची, आणि होय इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ पाहता पाहता संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा 3. पाठलाग करायचे 60 धावांचा, आणि 60 धावांचा पाठलाग करत असताना अशा दर्जाचा खेळ अपेक्षित नाहीये. मैदानावरती खेळत असताना टीम लांडर भुवनेश्वर या टीमला तुम्ही पाहताय, एक चांगली मॅच आपल्या भेटीसाठी येणार, एक चांगला सामना आपण निश्चितपणे पाहणार याची अपेक्षा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आहे. थोडीशी का होईना थंडी पडली आहे, जास्त प्रमाणात नाही पण थोडी आहे, पण तरी सुद्धा सगळे प्रेक्षक वर्ग आज इकडे उपस्थित राहिलेत. सगळ्यांना मात्र ही स्पर्धा पाहायची आहे, स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, आणि आनंद घेता घेता प्रत्येकाला मात्र आपण जर पाहिलं तर प्रोत्साहित करायचं आहे. हा विजय आहे युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य पर्वाचा. ज्यांनी मेहनत घेतली आहे, सौरभ कानेकर असतील, त्याच वेळेला प्रेम साळुंके असतील, प्रणव मोरे असतील, शंतनू रटाटे असतील, शार्दुल मोरे असतील, रोहित पाटील असतील, आणि त्याच वेळेला श्री धावीर महाराज युवा ग्रुप रुहा यांची मेहनत आपण पाहिली आहे, आणि त्या मेहनतीचं यश. पहिला दिवस अगदी यशस्वीरित्या यशाकडे चाललाय. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या रात्रीची सुरुवात या स्पर्धेची केली. महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन एक वेगळी ऊर्जा निर्माण केली, आणि खऱ्या अर्थानं आज या क्रिकेटच्या महासंग्रामाला आपण सुरुवात केली आहे. चला फास्ट खेळा, यानंतर क्वालिफायची मॅच आपल्याला खेळवायची आहे. बोट टीम मी विनंती करेन आपण फास्ट खेळायचं आहे. नचिकेत भोईर भुवनेश्वर यांच्या वतीने कॅश प्राइज आले. बॅक टू बॅकचे 3 6 येतात तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. अपील ही जास्तीची केली जाते मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवरती मात्र अपील केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे, आणि आता कॅश प्राइजमध्ये बदलाव केला तेजस नरे यांनी. जर बॅक टू बॅक 3 डॉट फेकले गेले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सागर सावंत यांच्यासाठी कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल सागरचा. यावेळेला बिग हिट, मोठा फटका, संयमाचे बांध फोडणारा, भुवनेश्वर लांडरकरांना जिंकण्याची अपेक्षा. हा निशाणा परफेक्ट होता सूरजचा. बॉलवरती नजर कायम ठेवली, आणि त्यानंतर लांबून पट्ट्या खेळलाय, एक चांगला षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येला आकार आला, धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली. 61चा पाठलाग करायचा आहे, धावा बनतील, कारण की या मॅचचं आशेचं किरण सूरज मैदानावरती उभा आहे आणि तो खेळतोय. यावेळेला फुल टॉस, स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अखेर बॅट बॉलचा संपर्क नाहीये. एका चांगल्या चेंडूची सांगता करत असताना सागर सावंत बघायला मिळतात. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचा रेशो जर वाढतोय तर इथून पुढे कॅश प्राइज हे वाढणार आहे. अजून 2 डॉट आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल, स्ट्राईकला सूरज. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. अजून एक जर डॉट बॉल येतो तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज इकडे जमा झालंय. तेजस नरे आणि स्वयंभू धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन, या असोसिएशनच्या माध्यमातून खेळणारे सगळे जे खेळाडू आहेत त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण चालू आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला शरीरावरती बॉल आलाय, पण अखेर एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होईल लेग बाय स्वरूपाची. अजून एक सिंगल. षटकार आल्यानंतर त्या व्यतिरिक्त जास्तीचा काही खर्च केले नाहीये सागर सावंतने. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा आत्तापर्यंतच्या धावफलकावरती लागल्यात. धावा बनत नाहीयेत, धावा येत नाहीयेत, धावा बनवावा लागतील या मॅचमध्ये जर तुम्हाला 61चा पाठलाग करायचा आहे. जरा शेवटचा बॉल डॉट येतोय तर 200 रुपयाचा कॅश प्राइज.
पुढचा बॉल, बिग हिट, मोठा फटका समोर, लॉंग ऑनला स्ट्रॉंग, वन बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. यांच्या वतीने कॅश प्राइज येते. जर इथे लगातारचे 3 चौकार किंवा लगातारचे 3 षटकार कोणताही फलंदाज मारतोय तर त्याच्यासाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. लगातार ते 3 चौकार किंवा षटकार आले तरी ISPL बॉल इकडे वापरला जाईल. ISPL बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि ISPL बॉल हाताळण्यासाठी मोहित याच्यावरती विश्वास दाखवला जाईल. बॉलिंग मार्कवरती मोहित चांगली कामगिरी करत असताना ISPL बॉलमध्ये बघायला मिळालेत. आणि सध्याच्या घडीला मात्र आपण जर पाहिले तर 7च्या सरासरीनं धावा बनतात, पण इथून पुढे आता 15ची सरासरी राखावी लागेल जर पाठलाग करायचा आहे 61 धावांचा. सूरज एक षटकार आलाय पण सूरजला सुद्धा शांत केलंय. डे नाईट क्रिकेटचा थरार सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहत आहेत, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. युवा राष्ट्रवादी चषक यूट्यूबच्या माध्यमातून आज बऱ्याच प्रेक्षकांनी जवळजवळ 35,000हून अधिक प्रेक्षकांनी आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेचा आनंद घेतलेला पाहायला मिळाला. हा विजय आहे या स्पर्धेचा. यावेळेला पंच फिरतील, व्हाईट बॉल, अतिरिक्त सिंगल. यस, आज पहिल्याच दिवसामध्ये 35,000 झालेत. शेवटच्या दिवसामध्ये तालुक्याचे दिग्गज खेळाडू येणार आहेत, ऑल इंडिया ओपनचे आयकॉन पाहायला मिळणार आहेत. म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये जवळजवळ 50,000 किंवा मग 1,00,000चा पल्ला सुद्धा अपेक्षित असेल रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती. सगळे प्रेक्षक वर्ग आनंद घेतात. एकदा आवर्जून सबस्क्राईब करा एक बेस्ट क्वालिटीसाठी. क्लिअरिटी, क्वालिटी आणि त्याच वेळेला कामाचा दर्जा रोहा स्पोर्ट्सचा आपण नेहमीच उंचावताना पाहिलं आहे. खूप सारी मेहनत आमच्या कॅमेरामॅन, त्याच वेळेला स्कोरर, ॲक्शन रिप्लेसाठी आणि सगळ्या साथीदारांची झाली आहे. त्याच वेळेला एडिटर. कोणती व्हिडिओ तुम्हाला हवी आहे तर सगळ्यात सुपर फास्ट आणि बेस्ट क्वालिटी रोहा स्पोर्ट्स. पुढचा बॉल, पुन्हा मोहित थांबेल. रनवेमध्ये 2 वेळाला. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर तो चुकला, तो थांबला. पुन्हा नव्यानं मागे येत असताना बघायला मिळेल. व्हाईट बॉल पहिला फेकल्यानंतर आता दबाव, दडपण बघायला मिळत आहे. चला फास्ट खेळा. सूरज जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या 61 धावा होतील. या अपेक्षात या मॅचमध्ये करावं लागेल, करून दाखवावं लागेल जर धावा बनवायच्यात. पुढचाच बॉल, पुन्हा मोहित. समोरचा चेंडू आडवा बाटणं, फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर जोडली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल नाहीये. एकाच धावेवरती समाधान. विवेक आणि सूरज सिंगलने पुढे नेण्याचा प्रयत्न आवर्जून करतायत, पण पुढे जात असताना तुम्हाला 61 पर्यंत पोहोचायचं आहे. मग सिंगल डबलने तुम्ही कुठपर्यंत पोहोचाल आणि 61 पर्यंत कसे पोहोचाल याची जाणीव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. शांतता, पूर्णतः शांतता बघायला मिळते. दुसऱ्या फेरीचे सामने असे प्रेक्षकांना अपेक्षित नाही आहेत. दुसऱ्या फेरीतील सामना कसा असावा या आधीची मॅच सगळ्यांनी अनुभवली. शेवटच्या क्षणापर्यंत तो काय सामना रंगला. आता ही मॅच होणार. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॅटच्या टोला लागल्यानंतर विकेट मिळतीये. दुसरी महत्वपूर्ण खेळाडू विवेक बाद.
निखिल दाखल होत असताना पाहायला मिळतात. महत्वपूर्ण फलंदाज निखिल मैदानावरती येतात, पण आता संघ अडचणीमध्ये सापडल्या, बाहेर काढावं लागेल भुवनेश्वर. आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर लँडर संघाला जर मोठा दिलासा द्यायचा आहे तर इकडे खेळावंच लागणार आहे. बॅटिंग करत असताना निखिल यांना सूरजला 7 अपेक्षित आहे. 8 बॉलमध्ये 10 वरती सूरज खेळतोय, पण एक षटकार आल्यानंतर त्यालाही तेवढंसं शांत बसवलंय. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. बॉलिंग करत असताना प्रत्येक गोलंदाजांनी, मग खारगावचे गोलंदाज असतील किंवा मग तळवलीचे असतील, दोघांनी मात्र आक्रमक दर्जाचं कामकाज सध्याच्या घडीला इकडे केलंय. पुढचा बॉल मोहित राईट मोर द विकेट. टप्पा पडलाय. बॉल हातभर वळण निर्माण करत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती पुन्हा जोडली जाईल. त्या अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या 17 धावा धावफळकावरती आहेत. शांतता शांतता. आणि आता या मॅचमध्ये असं चित्र दिसतंय की फलंदाजी करत असताना 61 धावांचं जे काही ओझ आहे ते खूप मोठं खांद्यावरती आलंय की काय. शोल्डर थोडे डाऊन झालेत. पुढचा बॉल. यावेळेला बॉल आता आलाय का. चांगला चेंडू बघायला मिळते. निखिलला फसवलंय. एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतीये. चांगला चेंडू सरळ रेषेमध्ये चेंडू निघून गेलाय. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफळकावरती सध्याच्या घडीला 17 धावा धावफळकावरती. पुढचाच बॉल ISPL ओव्हरमध्ये मोहित पुन्हा सज्ज होईल. यावेळेला बॉल बाहेर निघेल. व्हाईट बॉलचा कॉल. अवंतर स्वरूपाची धाव मिळणार आहे. अवंतर स्वरूपाने धावा येतात, पण एक कितपर्यंतचा पल्ला पार होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 18 धावा धावफळकावरती आतापर्यंत बनलात, पण तिथून पुढे तुम्हाला 61 पर्यंत पोहोचायचं. तिसरी ओव्हर चालू आहे आणि ISPL ओव्हरमध्ये जर धावा येणार नाही तर टीम मात्र पूर्णतः बॅकफुटवरती जाईल. षटकातील पुढचाच बॉल. यावेळेला ISPL ओव्हरवरती आक्रमण. त्या बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न, पण डिस्टन्स कव्हर नव्हता. साधा सोपा आणि सरळ झेल. 1 2 तब्बल 3 धावा तिकडे मात्र कंप्लीट होत असताना बघायला मिळतील. साधा सोपा आणि सरळ झेल होता, पण बराच वेळ बॉल हवेमध्ये होता. प्रयत्न चांगले होते. अखेर कॅच ड्रॉप. 3 धावा स्कोर कार्डवरती +3च्या साह्याने टीमची धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक 21 या आकड्यावरती पोहोचला. अजूनही 40चं आव्हान आहे समोर येणाऱ्या पुढच्या 14 बॉलमध्ये. 14 चेंडू 40 धावांची आवश्यकता. मॅच संपली नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत जर सूरज उभा राहिला, त्याच्या बॅटमधून जर पुढे धावा आल्या, षटकार चौकार बघायला मिळाले तर 61 बनतील, पण त्याच्यासाठी सूरजच्या बॅटमधून षटकार चौकार येणं गरजेचं आहे. ते बघायला मिळतील का. ISPL ओव्हरचा 5वा बॉल. समोरचा चेंडू फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल डी बॅक्सच्या कव्हरला. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा. धावफळकावरती 25 या आकड्यावरती धावगती पोहोचत असताना पाहायला मिळेल. शेवटचा एक महत्वपूर्ण बॉल पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल या ISPL ओव्हर मधील. इथे जर मोठा फटका आला तर पुन्हा नव्यानं आशा अपेक्षा निर्माण होतील. टीम भुवनेश्वर लँडर या टीमच्या, पण नाही. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. यावेळेला मात्र डॉट बॉलची सांगत होत असताना पाहिलं मेदे षटक समाप्तीचा इशारा येईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत 25, पण इथून पुढे येणाऱ्या 12 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 36 धावांची गरज या मॅचमध्ये पाहायला मिळेल. या धावांचा पाठलाग होईल का प्रश्नचिन्ह आहे, पण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणता गोलंदाज येईल, पण तेजस नरे यांनी इथूनच अनुमान लावलाय की आता तेज गोलंदाजीसाठी येईल, आणि जो तेज गोलंदाजीसाठी येईल आणि तो जर येतोय तर त्याने जर फक्त 6 धावांचं षटक टाकलं हे, तर या षटकासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हे महत्त्वाचं आहे.
येस, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पाण्याची जर आवश्यकता असेल तर प्रत्येकाच्या डगआउटमध्ये आता तुम्हाला जार अवेलेबल केलेले आहेत. आपल्या संघातील एक 12वा खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. जिकडे मात्र आयोजन कमिटीमधील एक धुरंधर व्यक्ती आपण जर पाहिलं तर रोहित पाटील या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला बघायला मिळतात. शॉर्ट फन लीगला चांगली फिल्डिंग नेहमीच करत असताना पाहायला मिळालेत. डगआउटला तुमच्या जार दिलेले आहेत. रोहित पाटील ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतील, जिथे या स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत त्यांनी ॲज आयोजकाच्या भूमिकेमध्ये घेतली आहे आणि आज आपल्या गावचा संघ मैदानावरती खेळतोय. तर खेळण्यासाठी सुद्धा दाखल बघा, म्हणजे बॅनरवरती सुद्धा स्क्रीनवरती फोटो त्यांचा दिसत आणि स्क्रीनवरती तेच आहेत. हे महत्त्वाचं आहे. कधी कधी असे क्षणचित्र टिपले जातात आणि हे रोहा स्पोर्ट्सला सांगायची गरज नाही आहे. परफेक्ट फक्त आपण नाव घेतलं की तो खेळाडू तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला जातो. ही कॅमेरामॅनची मेहनत आहे. तसं मैदानावरती पाण्याची पूर्तता केली जाते. अगदी 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. निखिल आणि त्याच्या साथीला सूरज, महत्त्वाचे हे दोन्ही फलंदाज कशा दर्जाची बॅटिंग करतील. या मॅचमध्ये एक मोठे फटके बघायला मिळतील का, धावांचा पाठलाग होईल का, हे मोठे प्रश्नचिन्ह आहेत. त्याची उत्तर या 12 बॉलच्या मागे लपलेत. पण 6 धावांचे षटक टाकले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा तेजसाठी. हे महत्त्वाचं आहे, कारण की तेजस नरे यांना सुद्धा माहिती आहे ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. या ओव्हरमध्ये जर 10-15हून अधिक धावा जर येतात तर पुन्हा नव्यानं भुवनेश्वर लांडर संघ या मॅचमध्ये शिरकाव करेल. चला फास्ट. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. खारगाव कोलीवाडा संघाचा हुकमाचा पहिला महत्वाचा गोलंदाज तेज अंबिलकर वरती पुन्हा नव्यानं विश्वास दाखवला जातोय. सांघिक 4थं, वैयक्तिक हे षटक 2रं. 12-36 पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवलाय. ओहो हो, चांगली फिल्डिंग. स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला मात्र आतमध्ये आणलंय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा मिळाल्या. 4 धावा सेफ. उंच उडी घेतली आहे, बॉलला आतमध्ये आणलंय. योग्य फिल्डिंग. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया नक्की कशा पद्धतीची जंप घेण्यात आली होती. फटका खूप चांगला होता पण डिस्टन्स कव्हर नव्हतं केलं. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहताय. योग्य क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 2 वाढ झाली आहे. धावसंख्या धावफळकावरती 27 आकड्यावरती 11 बॉल आणि इथून पुढे आता 34 धावांची आवश्यकता. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी घेतली आहे आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळाली आहे. 10 चेंडू 34 धावा. 34 धावा 10 बॉलमध्ये बनवायचे आहेत. मोठे फटके बघायला मिळतील का, षटकार चौकार येतील का, कशा पद्धतीच्या धावा बनतील हे सगळ्यांनाच पाहिजे आहे. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा. शॉर्ट पॅन टिकला फिल्डर आणि डिरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न. रोहित पाटील होते तिकडे. सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जातात आणि पाहता पाहता धावा मिळतात तर 2. अगदी 2 धावा स्कोरकार्ड वरती जोडल्यानंतर या 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे चालली आहे 29 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 32 धावांची गरज. धावा बनतील का. या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके जर आले तर या मॅचमध्ये भुवनेश्वर लांडर संघ येईल, पण ते आले पाहिजे. निखिलकडे तेवढी ताकद आहे, मारावं लागेल. यावेळेला मोठा फटका. ताकद तर वापरली आहे, नजाकत आहे का. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. जिकडे आरामामध्ये कॅचला पकडलं जाऊ शकलं असतं तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर स्वतःचा बॉडी बॅलन्स नव्हता, जजमेंट नव्हतं सीमारेषेचं आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलला मात्र आतमध्ये आणलंय. एकच धाव घेत असताना पाहायला मिळाले. एकेरी धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल, पण आता इथून पुढे 8 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय सीमारेषेच्या बरेचसे आतमध्ये होते उमेश, पण त्यांना वाटलं की सीमारेषेच्या अगदी काटून काट आहेत, पण अखेर हरकत नाहीये. टीमसाठी धावा मात्र इकडे जमा ठेवल्या. 5 धावा जमाची बाब राहील. खोलातला बॉल. समोर फटका खेळला जाईल. लॉंग ऑफला फिल्डर मोहित बॉलला थांबवतील. सिंगल मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू
आणि इथून पुढे तब्बल 30 धावांची आवश्यकता. 6 धावा तर खर्च केल्यात तेजनं, पण शेवटचा बॉल जर इकडे डॉट फेकला तर यदा कदाचित 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि फक्त 6 धावांचं षटक. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर तेज आंबेलकरच्या माध्यमातून हाताळलं गेलंय आणि तेजस नरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय या ओव्हरसाठी. आता येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 6 बॉल 30. 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या तर आजच्या रात्रीचा योगेश पुन्हा आठवावा लागेल. तोच योगेश जो दक्ष चॅलेंजर अष्टमी संघाचं प्रतिनिधित्व करत होता, तो योगेश आता इकडे सूरजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल का? त्याच्या बॅटमधून आलेले ते 5 षटकार आता सूरज खेचेल का? टीमला आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 30 धावांची. बॉलिंग मार्कवरती सोहम. चला फास्ट खेळा विनंती करतोय. आणि त्याच वेळेला टीम स्वरांश सारांश 11 किल्ला निवी टीमचं कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं वाटचाल करा. स्वरांश सारांश 11 किल्ला निवी आपण टॉसच्या दिशेनं वाटचाल करा. 6 चेंडू आणि 30 ची गरज. सहा बॉल 30. सूरज लांबून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपाची सिंगल येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा कॉल झाला, पहिला व्हाईट बॉल. आता येणार इथून पुढे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 6 बॉल 29 धावा. सूरज या मॅच मध्ये फिनिशर बनेल का? समोरचा बॉल फसवला जात आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतील, सूरज परततील मैदानाच्या बाहेर. कोणतीच धावांची गरज. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर टीम भुवनेश्वर संघ हा सामना जिंकतोय तर प्रणव मोरे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे जर हा डॉट बॉल येतो तर तेजस नरे यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. 5 बॉल 29 ची गरज आणि इकडे मात्र डॉट बॉल आलाय. आता येणारे इथून पुढचे 4 चेंडू 29 धावा जे अशक्य आहे. जर षटकार येते 4 बॉल 4 तरी सुद्धा ही मॅच आता कारगाव कोलीवाडा तळवली संघाच्या बाजूने जाईल आणि आता विकेटही आली आहे. फलंदाज बाद. बॉलिंग करतायत, पण मला आठवलं की ज्या वेळेला राहुल जोगाडिया रोहा क्रिकेटमध्ये खेळायला आले किंवा रोह्यामध्ये खेळायला आले असं आपण म्हणूया, त्यावेळेला कदाचित या सोहमने त्याला बघितला असावा किंवा अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये यूट्यूबवरती ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. सो मला वाटतं रोह्याचा राहुल जोगाडिया म्हणून नामकरण करायला काही हरकत नाहीये. अशाच प्रकारची गोलंदाजी सुरू आहे मैदानात सोहमची. चांगली बॉलिंग. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला जातोय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावा. मॅच मध्ये वरचं ठरत असताना पाहायला मिळतं टीम कारगाव कोलेवाडा आणि तळवली. यावेळेला फटका चांगला खेळला जातोय. डिपॅक्सच्या कव्हरला विकी खेळतोय पण आता वेळ निघून गेली हातातून
आता मात्र आपण जर पाहिलं तर दुसरा चौकार. शेवटचा एक बॉल आणि 21 धावांची गरज. आता औपचारिकता बाकी राहिली का या मॅचची. एका बॉलमध्ये 21. सामना संपलाय. क्वालिफायच्या मॅचची तिकीट कन्फर्म, जिथे सारांश 11 किल्ला निवी संघ सज्ज होईल. आता खारगाव तळवली संघाच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी एक महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. युवा राष्ट्रवादी चषक 2026 या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर पहिल्या रात्रीतील शेवटची मॅच सारांश 11 किल्ला निवी आणि खारगाव कोलीवाडा तळवली या बोट टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत आणि या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाकडे जातोय. येस, एकट्यानं 40 धावांचा वादी खेळ केला तो उमेश सावंत ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या उमेश सावंत यांना विनंती करेन आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबासाठी यायचं. उमेश सावंत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि टॉस साठी सुद्धा या. खारगाव कोलीवाडा तळवली टीमचा कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी येऊया, जिकडे सारांश 11 किल्ला निवी या टीमचा कर्णधार उपस्थित आहे. क्वालिफायची मॅच, आजच्या रात्रीचा शेवटचा सामना आपल्या भेटीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वपूर्ण लढत, महत्त्वाच्या घडामोडी